मुंबईचा महापौर शिवसेनेचा आणि मराठीच होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। भाजप महापौर पदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात टाकणार असल्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेवर महायुतीचा मराठी महापौर बसणार असंही बोललं जात आहे। शिंदेंच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये 28 जागांवर विजय झालाय। मुंबईत भाजप मोठा पक्ष आहे, 88 जागांवर भाजपचा विजय झालेला आहे। भाजप महापौर पद शिंदेंच्या शिवसेनेला देणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। माझी माहिती आहे की शिवसेनेची इच्छा आहे, शिंदेंच्या शिवसेनेची, की महापौर पद जरी जागा कमी असल्या तरी महापौर पद हे शिवसेनेला मिळावं अशी त्यांच्यातल्या अनेक नेत्यांची इच्छा आहे। मी या क्षणाला ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रेक्षकांसमोर सांगतोय। दिवसभरामध्ये खरं तर ही मांडणी करायला वेळ मिळाला नाही, पण आताही सांगतोय गोष्ट। महापौर कोणाचा होईल तर अशी शिवसेनेची मागणी आहे की महापौर पद हे शिवसेनेला मिळावं। भाजप सुद्धा यासाठी कदाचित अनुकूल राहू शकतं। लक्षात घ्या, ही महत्त्वाची बातमी तुम्हाला मी सांगतोय प्रेक्षकांना। भाजप शिवसेनेला महापौर पद देण्यासाठी अनुकूल असू शकतं, कारण महापौर पद काय तसं आपण म्हणू शकतो हे या क्षणाला फार शोभेचं पद आहे। महत्त्वाचं कुठलं पद आहे सत्तेच्या दृष्टीने तर ते आहे स्थायी समितीचं अध्यक्षपद, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन कोण। भाजप स्वतःकडे स्टँडिंग कमिटी ठेवू शकतं आणि सत्तेत जास्त आकडा असून सुद्धा आम्ही शिवसेनेचा महापौर केला, जे आपण 2022 ला बघितलं की भाजप मोठा पक्ष असताना सुद्धा मुख्यमंत्री पद हे त्यांनी शिंदेना दिलं, शिवसेनेला दिलं। कारण येत्या 23 जानेवारी पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे। बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष असताना शिवसेनेचा महापौर मुंबईत नाही असं कदाचित चित्र जाऊ शकतं आणि त्याचा शिवसेनेला किंवा महायुतीला फटका बसू शकतो। आणि भाजपला याचा सगळ्यात मोठा बेनिफिट मिळणार आहे। भाजपला आपण शिवसेनेचा महापौर केला, जागा कमी असून सुद्धा शिवसेनेला आपण एक मराठी महापौर करण्यासाठी, शिवसेनेचा महापौर करण्यासाठी ही संधी दिली, असा एक मनाचा मोठेपणा भाजप घेऊ शकतं। अर्थात ही शक्यता आहे जी होऊ शकते, जी चर्चा सध्या कानावरती येते। त्याच्यावरती अंतिम निर्णय पक्ष घेईल आणि आपल्याला ते कळलंच 1-2 दिवसांमध्ये। शिवसेनेला महापौर पद देऊन शिवसेनेसाठी मोठं एक मन दाखवायचा आणि जो बॅकलॅश भाजपवरती करण्याचा प्रयत्न केला बघा, निवडणुकांच्या नंतर सुद्धा निवडणुकांचे आडाखे किंवा त्या पॉलिटिकल नॅरेटिव्हचे आडाखे सुरू असतात। जो प्रचार भाजप विरोधात केला गेला तो कुठला होता की भाजप मराठी विरोधी पक्ष आहे, हा अमराठी माणसांचा पक्ष आहे। शिवसेनेचा महापौर बसून त्या संपूर्ण नॅरेटिव्हला नेगेट करण्याचा, तो सगळा नॅरेटिव्ह खोडून काढण्याचा, पुसून काढण्याची नामी संधी आहे, ती भाजप कधीच घेऊ शकतं। शिवसेनेचा महापौर पद देऊन, शिवसेनेकडे महापौर पद देऊन जे महत्त्वाचं पद आहे स्थायी समिती, ते भाजप स्वतःकडे ठेवलं। कारण स्थायी समिती म्हणजे सगळ्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्याकडे आहेत त्या स्थायी समिती अध्यक्षांकडे असतात, त्यामुळे ते स्वतःकडे ठेवून शोभेचं महापौर पद कदाचित भाजप हे शिंदेना देऊ शकतं अशी एक शक्यता जी कानावर येते या क्षणाला। अर्थात ही फार आपण प्राथमिक माहिती म्हणू शकतो। आपण पहिल्यांदाही प्रेक्षकांसमोर इथे मांडतोय की भाजप शिवसेनेला कमी जागा सुद्धा महापौर पद देऊ शकतं। आणि जो एक मेसेज गेला असता की भाजपच्या विरुद्ध नॅरेटिव्ह वापरण्याचा, भाजप अमराठींचा बहुल पक्ष आहे किंवा भाजपकडनं अनेक जणांना अमराठी भाषकांना तिकीट देण्यात आली होती वगैरे वगैरे, हा जो निवडणुकीमध्ये नॅरेटिव्ह तयार करण्यात आला होता त्या नॅरेटिव्हला नेगेट करण्याची एक नामी संधी असू शकते। अर्थात भाजप एक स्वतःही मराठी महापौर देऊन तो नेगेट करू शकते, पण एक मनाचा मोठेपणा दाखवून की आपण ज्या प्रकारे बिहारमध्ये कमी जागांसून सुद्धा त्यांनी मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांना दिलं किंवा मागे 2022 मध्ये भाजप मोठा पार्टनर सुद्धा त्यांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपद केलं होतं। त्यामुळे मुंबईकरांमध्ये, मुंबईच्या मराठी माणसांमध्ये आणि विशेष करून शिवसेना मनसेच्या कॅडरमध्ये एक प्रकारे कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी ही एक खेळी केली जाऊ शकते की मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर दिला, त्यामुळे महापौर पद मुंबई मराठी माणसाच्या हातातून गेली, मुंबई शिवसेनेच्या हातातून गेली म्हणजे मराठी माणसाच्या हातातून गेली, हा जो नॅरेटिव्ह आहे त्याला काउंटर करताना सांगायचं कुठे मराठी माणसाच्या हातून गेली। शिवसेनेचाच महापौर मुंबईत बसलाय, मराठी माणूस शिवसेनेचा मराठी महापौर मुंबईत बसलाय, अशी एक खेळी केली जाऊ शकते।